आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सर आहेत. बाळासाहेब, महाराष्ट्रामध्ये देशामध्येच लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे आणि अगदी 50 ते 60 दिवसांच्या दरम्यान मतदानाची तारीख पण असू शकते. मात्र महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा आकार कसा राहील, स्वरूप कसं राहील हे स्पष्ट होत नाही आणि असं म्हटलं जात आहे की उत्तर त्याचं तुमच्याकडे आहे. माझ्याकडे उत्तर नाही आहे. उत्तर प्रत्येक पक्षाच्याकडे उत्तर आहे. प्रत्येक पक्ष काय करायला मागतो याचं त्यांनी असं ठरवलं पाहिजे. त्याला वेगळं लढायचं असेल तर ते वेगळं लढलं, एकत्र लढायचं असेल तर एकत्र लढणं. या दोन मार्गाशिवाय तिसरा मार्ग नाही आहे. आत्ता असताना असं दिसते की एकत्र लढायचं असं सगळ्यांचं म्हणणं आहे. त्यालाच टेकअप राहिलं पाहिजे सगळे. आणि बिग ब्रदर ॲटिट्यूड हा जो आहे तो माझ्या राजकारणामध्ये फायदेमंद नाही असं मी मानतो. काँग्रेसबद्दल म्हणताय तुम्ही? ते कोणाबद्दलही म्हणतो मी. का बिग ब्रदर ॲटिट्यूड हे डॅमेजिंग कन्सेप्ट आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. आज जे आहे ते कोणीही हे सांगू शकत नाही की मी जिंकणार, असं कोणीच सांगू शकत. म्हणून आम्हीसुद्धा बोलत असताना आम्ही काय म्हणतो आहे की आमच्याकडे मायनस मुस्लिम 2.5 लाख मतं आहेत. आता ही 2.5 लाख मतं आम्हाला असताना 5 लाख मतापर्यंत कन्वर्ट करणं झालो तर आम्ही विजयी आहोत. तेव्हा वक्तव्य हे सुद्धा बोचणारं जर नसेल तर मग जमलेली माणसं एकत्र बसायला वेळ लागत नाही. तुम्ही सगळे एकत्र बसले, खूप उशीर लागलं ते एकत्र बसण्याला. मात्र एकत्र बसल्यानंतरही आता मुद्दा जो आहे तो फक्त कॉमन मिनिमम प्रोग्राम काय असेल इथपर्यंत आलाय. जागा वाटपासंदर्भात तुम्ही जे सांगता त्याप्रमाणे बोलणं जे आहे तो पोहोचलेलं नाही. माझं जे आहे त्याच्यामध्ये 77चं मी पाहिलं की ते 1 पॉईंट प्रोग्राम घेऊन गेले की इस्टॅब्लिशमेंट ऑफ डेमोक्रेसी. ती इस्टॅब्लिश झाली. नंतर काय कॉमन नव्हतं म्हणून ते फुटलं. आत्ताही आम्ही असताना तेच हे करतो आहोत की कॉमन मिनिमम प्रोग्राम ठेवा. RSS BJPचं गव्हर्नमेंट हटवणं हा ठरलेला कार्यक्रम आहे. तो रिट्रीट करण्याची गरज नाही. पण ते सक्सेस झाल्यानंतर तुमचं पुढचं काय, पुन्हा 77 होऊ नये या दृष्टीने आम्ही असं कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती इन्सिस्ट केलेलं आहे. ती अवस्था आहे. पुढच्या बैठकीमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एकमत होईल तिथपर्यंत पोहोचेल स्थिती? पोचली पाहिजे, कारण का आता ही सगळी जबाबदारी जी आहे ती काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे. आम्ही असणारा मसुदा देणार आहोत. आमचा कदाचित मसुदा जो आहे तो उद्या संध्याकाळपर्यंत तिन्ही पक्षांपर्यंत जाऊन पोचलेला असेल. आता काँग्रेसने ही जबाबदारी घेतलेली आहे. तेव्हा काँग्रेसनी 3 जणांचा कन्सॉलिडेट करून आम्ही त्यांना असं म्हटलं की एग्रीएबल 1 पोर्शन, नॉन एग्रीएबल अदर पोर्शन असं सादर करा. एग्रीएबल जो आहे तो एक्सेप्ट करून मोकळा होता येतो आणि दॅट बिकम्स युअर मिनिमम प्रोग्राम. गेल्या काही दिवसात तुमचे जे वक्तव्य आहे, पहिले तुम्ही नाना पटोले यांच्या म्हणजे बोलणी संदर्भातल्या कॅपॅसिटी संदर्भात प्रश्न उपस्थित केले. मग तुमच्या काही नेत्यांना मीटिंगमध्ये बसू देण्यात आलेला नाही त्याबद्दल तुम्ही काही प्रश्न उपस्थित केले. त्याच्यानंतर अगदी वाशिममध्ये तुम्ही मुस्लिम समाजाने काँग्रेसला मतदान करू नये असेही काही वक्तव्य केले. तर या वक्तव्यांमुळे एक लक्षात घ्या की पार्टी टू पार्टी ही चर्चा असते ही मी बघत आलो आहे, मान्यता आलेलो आहे. त्या पार्टी टू पार्टी चर्चा असल्यामुळे व्यक्ती डोंट प्ले अ रोल माझ्या दृष्टीने त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे म्हणून मी मगाशी म्हटलं ना, बिग ब्रदर ॲटिट्यूड ही चालत नाही त्याच्यामध्ये. कट टू साईज करायला आम्हाला फार वेळ लागत नसतो त्या सगळ्याच्या, पण ते आम्हाला करायचं नाही. आणि म्हणून आम्ही
आमच्या कार्यकर्त्यांना जरी टीम आमची जी गेली होती त्यांना बाहेर बसवलं तरी विदिन नेक्स्ट 20 मिनिट्स माझं हे होतं की आमच्यासमोर आज इगो इश्यू नाही आहे. सेना BJP काँग्रेस BJP RSSचं गव्हर्नमेंट जे आहे याच्याशी लढणं हा म्हटलं आमचा प्रोग्राम आहे आणि त्याच्यासाठी इगो आम्ही काही ठेवणार नाही आहोत. प्रत्येकाने ज्यावेळेस तुमचं कॉज कॉमन आहे त्यावेळेस इगो बाजूला ठेवली पाहिजेत. तुम्ही आत्ताही आमच्याशी बोलताना वक्तव्य केलं, याच्या पूर्वी पण केलं होतं की प्रत्येक मतदारसंघामध्ये 2.5 लाख मतं आहेत आणि आज तर बोलताना त्याच्यामध्ये 2.5 लाख मतं अदर दॅन मुस्लिम्स अशी आहेत. म्हणजे प्रत्येक मतदारसंघात तुमची शक्ती मोठी असं सांगता. आम्ही असणारा एकच म्हणतो आहे, मागच्या वेळेस आम्ही लढलो त्यावेळेस आम्ही 60 लाखाच्या वरती मतं घेतली. असेंब्लीमध्ये कमी झाली ही मला माहिती आहे, कारण ते होणारच होती. काय रिसोर्सेस हा सगळ्यात मोठा इश्यू असतो. नंतरच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही जे डेव्हलपमेंट केलेले आहेत सगळ्या पार्टी डेव्हलपमेंट जे आहे पार्टी डेव्हलपमेंट केलेली, त्या पार्टी डेव्हलपमेंटचं आमचं असणारं जे असेसमेंट आहे ते आमचं असेसमेंट असं आहे की मायनस मुस्लिम्स आमच्याकडे असणारं 2.5 लाख मतदान आहे. आज इथला व्यापारी सगळ्यात मोठा खुश आहे. का खुश आहे तर नरेंद्र मोदी काळा पैसा बाहेर काढतोय, कोणावरती अटॅक करतोय तर राजकीय कार्यकर्त्यांवरती अटॅक करतोय, अमुक करतोय, हे करतोय. काळा पैसा ज्यांच्याकडे आहे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे इथपर्यंत आपण सगळेजण मानतो. पण इथल्या व्यापाऱ्यांनी लक्षात घ्यावं की नेक्स्ट फेज तुमची आहे. आज मोदी करा, आज बाहेर बसून मोदी जप करताय. इथला व्यापारी जो आहे याला क्रश करायचं आहे मोदीला, काय का मॉल संस्कृती त्याला वाढवायची आहे आणि बिग इंडस्ट्रियल हाऊसेस त्याला उभं करायचं आहे. तर हे व्यापाऱ्याला क्रश करायचं आहे. तर व्यापाऱ्याला क्रश करणं काय, धाडी घाला, काही ना काहीतरी मिळतं. असं नाही की काय मिळत नाही, काही ना काहीतरी मिळतं. त्याच्यामुळे व्यापाऱ्याने स्वतःचा धंदा टिकवायचा की न टिकवायचा हे त्यांनी बघितलं पाहिजे. आणि दुसरं काही ना काहीतरी लपलेलं असतंच. त्या हाताला लागलं तर नागपूर जेलच आहे. त्या व्यापाऱ्याला आम्ही वॉर्न करतोय की आम्ही कोण आहोत, काय आहोत. याच्यापेक्षा जी हालत राजकीय नेत्यांची झालेली आहे, 6-6 महिने 7-7 महिने 1.5-1.5 वर्ष 3-3 वर्ष जेलमध्ये आहेत, ती तुमची होऊ देऊ नका. तुम्ही मोदीला वोट दिलं म्हणून मोदी सोडणार नाही. वाघाला जसं माणसाचं रक्त लागलं की तो इतर जनावराच्या रक्ताच्या पाठीमागे लागत नाही, तो माणसाच्याच पाठीमागे लागतो. तेव्हा मोदीला करप्शनमधून आपलं बजेट आपल्याला मॅनेज करता येते हे लक्षात आल्यानंतर पुढचे 5 वर्ष तुम्ही त्याला दिलं, त्याचं बजेट मॅनेज करण्यासाठी तुम्ही बळीचे बकरे आहात. तुम्ही जो 2.5 लाख मतं प्रत्येक मतदारसंघात आहेत म्हणतात, जर एक हायपोथेटिकल सिच्युएशनबद्दल मी विचारतो, जर महाविकास आघाडी आणि आपली जी बोलणी आहे ती यशस्वी नाही झाली आणि आपण वेगळं लढण्याचा विचार केला तर तशी पण तयारी आपण ठेवताय? आम्ही तर फार अगोदर म्हणत होतो, बिफोर जॉईनिंग MBA आमची पार्टीचीच लाईन होती की 48 लढा. आता MBA बरोबर आमच्या चर्चा सुरुवात आहे, त्याच्यामुळे वी हॅव पुट दॅट ऑन होल्ड. 50-60 दिवसच मतदानापर्यंत याला राहिलेले किती दिवसपर्यंत बोलणे? आम्ही गेली 1.5 वर्ष काम करतो, त्याच्यामुळे आम्हाला 50-60 दिवसाचं नाही. आज मस्टरी आमची गिअरअप आहे.
म्हणूनच ते मुस्लिमांनी काँग्रेसला मत देऊन माझं वक्तव्य असं आहे, काँग्रेसला मतं द्यावं असं माझं कुठेही वक्तव्य नाही. मी असं म्हणालो होतो की मुस्लिमांनो, यावेळेस मुस्लिम म्हणून मतदान करा. काँग्रेसी मुसलमान नाही, NCP मुसलमान नाही, वंचित बहुजन आघाडी मुसलमान नाही, किंवा शिवसेना उद्धव ठाकरे मुसलमान म्हणून नाही. ते जर तुम्ही केलं तर मोदी 5 वर्ष सत्तेवरती बसला. युती, माझं हे वक्तव्य होताना यांची युती टिकेल की नाही अशी असणारी परिस्थिती होती. तेव्हा हे फुटलं तर तुम्ही काय करायचं आहे. तेव्हा मी असं म्हणालो होतो की हे फुटले तर हिंदू मतं डिवाईड होतील. ॲज अ मुस्लिम ब्लॉक तुम्ही इंडिपेंडंट राहा. ॲज अ मुस्लिम हे जेवढे डिवाईड आहेत, ज्याच्याकडे हायेस्ट मतं आहेत त्याच्या बॅलेटमध्ये तुमचं मत टाका, तो जिंकला. पण तुम्ही काँग्रेसी, NCP, उद्धव ठाकरे, वंचित असं जर करत बसलात तर मोदी बसला. दिस वॉज माय स्टेटमेंट. चर्चेसाठी काही एक म्हणजे इथपर्यंत चर्चा करायची, या तारखेपर्यंत करायची, काही मनात असं आम्ही काहीच ठेवलेलं नाही आहे. देर इज नो, कारण सिन्स वी आर आमचं प्रिपरेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही डेडलाईन काही ठेवली की या तारखेपर्यंत आता असं काहीच डेडलाईन नाही आहे. जागांची अपेक्षा 4 मोठे पक्ष एकत्रित राहतील, किती जागांची माझं म्हणणं असं आहे की कोण मोठं नाही आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा देशाच्या राजकारणामध्ये. म्हणून म्हटलं होतं की बिग ब्रदर ॲटिट्यूड जी आहे ही सगळ्यांनी सोडली पाहिजे. तुम्हाला चादर बघून तुम्ही मागणी केली पाहिजे. आणि आम्ही असं ठरवलं की आमची चादर बघून आम्ही मागणी करणार. तुम्ही मागे खूप दिवसाआधी 12-12-12-12 असे 48ची 4 भागात विभागणी असं एक सुचवलं होतं फॉर्म्युला. तुमचा शब्दप्रयोग बरोबर होता, मी सुचवला होता. मी त्यावेळेस यांचा पाठ नव्हतो. हे जरी घेत नव्हते तरी यांच्या पक्षामधले बरीच जणं माझ्याशी येऊन की आमची चर्चाच सुरुवात होत नाही. आणि म्हणून चर्चा करण्यासाठी 12-12-12-12 तुम्ही घ्या, त्याच्यामध्ये आम्ही आमच्याला टाकलं 12 टाकलं, म्हणजे जबरदस्तीने. तो मान ना मान, मै तेरा मेहमान, असं आम्ही स्वतःहून त्या ठिकाणी केलं होतं आणि ते पंता पाठवलं आम्ही. तुम्ही म्हणालात की आपापली चादर पाहून मागणी केली पाहिजे. शिवसेना 5 वर्षापूर्वी होती, आज तशी राहिलेली नाही. 2 तुकड्यात विभागणी झालेली आहे. मोठा भाग जो आहे तो एकनाथ शिंदेंसोबत गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातही तसंच झालं आहे, विभागणी झाली आहे. कालच निर्णय आला आहे पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना मिळणार. या दोन्ही पक्षांनी आपली चादर पाहूनच महाविकास आघाडीमध्ये मागणी केली. मला BJP म्हणजे मी जे कालही मुस्लिम सभेमध्ये बोलत असताना मी असं राहुल गांधीचं उदाहरण दिलं की राहुल गांधी मार्चमार्फत आपला पक्ष वाढवतात आहेत आणि खरगे अध्यक्ष म्हणून सर्वांना एकत्र करतात आहेत. होतंय काय, एका म्यानामध्ये 2 तलवारी, एका म्यानामध्ये एकच तलवार राहू शकते, 2 राहू शकत नाही. एकतर तुम्ही तुमचा पक्ष वाढवण्याचा फॉर्म्युला वरती पुढे गेला पाहिजेत किंवा सगळ्यांना घेऊन एकत्र यायचं असेल. तुम्ही सगळ्यांना घेऊन एकत्र येणार असाल तर तुमचा हा पक्ष वाढवण्याचा फॉर्म्युला थांबला पाहिजे. कारण तुमचा पक्ष वाढवण्याचा फॉर्म्युला हा इतर सगळ्यांना थ्रेट देतो आहे की जे ममता बॅनर्जीच्या वक्तव्यातून आलं ते, आणि अखिलेशही त्याच्यातून आलं, आणि इनडायरेक्टली नितीश कुमारच्या ह्याच्यातून सुद्धा आलं. तेव्हा काय करायचं हे ठरवलं पाहिजे. आणि तसं हे जे वाटप करणारे सुद्धा जे आहेत त्या ह्याच्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना एकाने 23 मागितले आहेत, एकाने 24 मागितले.
आणि आता मागणी ही ठीक आहे, त्यांची जी जुनी मागणी आहे, म्हणजे आमच्यावर बसण्याच्या अगोदरची त्यांची मागणी आहे. आता याच्यावरती दोघे आडून बसले तर काय राहिलं? झाले 47 जागा. म्हणून मग अशी मी तो शब्दप्रयोग केला की तुम्हाला सर्वांना घेऊन जायचं असेल तर आपली चादर बघून ती जर आपण त्या पद्धतीने गेलो तर ते शक्य अशी परिस्थिती आहे. पण टाईट राहणं हा जो भाग आहे हा आघाडीला फायदेमंद आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. अखेरचा प्रश्न, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवणार आहेत. हा, मी तर अगोदरच जाहीर केलं, 3 महिने अगोदरच जाहीर केलं की मी अकोल्यातून लढणार. आमच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.